नमस्कार, मी स्नेहल तडका विथ स्नेहाची चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण दुधापासून म्हणजेच कस्टर्डपासून घरच्या घरी बटरस्कॉच आईस्क्रीम कशी बनवायची ते बघणार आहोत. याला आपण कस्टर्ड आईस्क्रीम असंही म्हणू शकतो. तर इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे. कढईमध्ये मी दूध घालून घेणार आहे. अर्धा लिटर साधारणतः इथे मी दूध घालून घेतलेलं आहे. कुठलंही दूध तुम्ही इथे वापरू शकता. मी इथे साधं जे डेअरीमधनं दूध येतं तेच वापरलेलं आहे. तर दूध गरम होतं आहे तोपर्यंत आपण इथे घेतलं आहे 2 चमचा कस्टर्ड पावडर आणि त्यामध्ये अर्धा कप दूध घालून त्याला छान असं आपण एक मिश्रण तयार करून घेऊया. म्हणजे जोपर्यंत थोडं दूध गरम होतं तोपर्यंत ते छान सेट होईल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये कुठलेही लम्स राहायला नको. हे बघा, आता कस्टर्ड पावडर आणि दूध हे नेहमी सगळ्यांच्याचकडे अवेलेबल असतात. तर आपण ही घरच्या घरी बटरस्कॉच आईस्क्रीम बनवू शकतो. खूप टेस्टी होतं. तर बघा, इथे मी 5 ते 7 मिनिट दुधाला उकळून घेतलेलं आहे. जेव्हा आपण कस्टर्ड पावडर वापरून एखादी आईस्क्रीम बनवतो तेव्हा दुधाला खूप जास्त वेळ गरम करायची गरज नाही. जस्ट 1 ते 2 उकळ आली तरी चालेल. तर बघा, इथे मी एक अर्धी वाटी, साधारणतः अर्धी वाटी साखर घातलेली आहे. कारण या स्टेजला आपण कमी साखर घालायची आहे, कारण आपण नेक्स्ट समोरही साखरेचा वापर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला बघा. आता बघा, 1 ते 2 मिनिट कंटिन्युअसली ढवळून आपण साखर विरघळून घ्यायची आणि त्यामध्ये असा हळूवारपणे आपण कस्टर्ड घालून घ्यायचं याच्यामध्ये. आणि आता इथे कंटिन्युअसली याला कमीत कमी 7 ते 8 मिनिट म्हणजे असं छान घट्ट यायला हवं तेवढं हे असं छान शिजवून घ्यायचं. म्हणजे याचं टेक्स्चर म्हणाल ना तर असं बासुंदी, रबडी ज्याला आपण म्हणतो त्यासारखं व्हायला हवं आणि अगदी प्लेन व्हायला हवं. तर जेव्हा आपण यामध्ये कस्टर्ड पावडर घालून घेतो आहे तर कंटिन्युअसली आपल्याला याला ढवळायचं आहे. आणि इथे बघू शकता अगदी 5 मिनिटामध्ये हे घट्ट यायला सुरुवात होते. तर इथे हे झालेलं आहे. आपण याला थंड करून घेऊया. आता आपण इथे बटरस्कॉचसाठी बटरस्कॉच चंक्स तयार करून घेणार आहोत. तुम्ही जेव्हा बटरस्कॉच आईस्क्रीम खाता तेव्हा मध्ये मध्ये असे साखरेचे किंवा काजूचे तुकडे येतात, ते बटरस्कॉच चंक्स असतात. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे. त्यामध्ये 1 चमचा बटर घालून घेतलेला आहे. बटर नसेल तर तुम्ही आपलं घरातलं साजूक तूपही वापरू शकता. आणि आता आपण इथे शुगर कॅरमलाइज करून घेतो आहे. पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला. तर बघा, शुगर जेव्हा आपण कॅरमलाइज करतो तेव्हा अगदी स्लो फ्लेमला करायची, नाहीतर काय होणार, ते शुगर जळून जाणार आणि असा आईस्क्रीममध्ये असा वेगळाच फ्लेवर येईल, म्हणजे असं जळल्याचा फ्लेवर येईल. म्हणून कंटिन्युअसली ढवळत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आता इथे आपण घालून घेणार आहोत 1 चमचा व्हॅनिला एसेन्स आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. शुगर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी स्लो फ्लेमवर आपण हे प्रोसेस करून घेतो आहे. चला, आता इथे शुगर छान अशी मेल्ट झालेली आहे. आता मी इथे अर्धी वाटी काजूचे तुकडे घेतलेले आहे. जर तुमच्याकडे काजू अवेलेबल नसेल तर काजूऐवजी तुम्ही शेंगदाणेही वापरू शकता. तर ही शुगर मेल्ट झाली की त्यामध्ये हे अर्धा वाटी काजूचे किंवा शेंगदाण्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे. आणि इथे मी एका साईडला तूप लावून एक प्लेट तयार करून ठेवली. त्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी, जसं आपण तिळाची वडी वगैरे करतो तसं छान असं पसरवून घ्यायचं. अगदी 5 मिनिटात हे थंड होईल आणि मग याचे आपण बटरस्कॉच चंक्स तयार करून घेऊया. हे बघा, किती इझी आहेत ना. आणि हे तुम्ही असं बनवून याला नेहमी पण वापरू शकता. साधे पण खायला खूप छान वाटतात. चला, आता आपण एकीकडे क्रीम घेऊया. तुम्ही फ्रेश क्रीम किंवा व्हिप क्रीम हे दोन्हीचाही वापर करू शकता. तर साधारणतः 1 ते 1.5 कप एवढी आपल्याला क्रीम घ्यायची आहे आणि छान याला आता फेटून घ्यायची आहे. कुठलीही क्रीम म्हणजे व्हिप क्रीम असो किंवा फ्रेश क्रीम असो, ती कमीत कमी 8 ते 10 मिनिट छान फेटून घ्यायची. तुम्ही आपल्या हाताने पण फेटू शकता किंवा असं बीटर मशीन असेल, हँड मशीन, त्यानेही फेटू शकता. तर 10 मिनिट झालेले आहे आणि छान अशी फेटून झालेली आहे. व्हॉल्यूम पण खूप वाढलेला आहे क्रीमचा.
जर फ्रेश क्रीम असेल तर एवढा वॉल्यूम वाढणार नाही, थोडा कमी राहील, पण छान त्याला पण आपल्याला फ्लफी करून घ्यायचं आहे. आणि इथे हे बनवलेलं कस्टर्ड पण छान थंड झालेलं आहे. आता हे पण एकदा आपण फेटून घेऊया, म्हणजे काय होईल ना, लम्स वगैरे राहायला नको. कारण दुधापासून आपण बनवतो आहे, तर थंड झाल्यावर दुधावर अशी साय वगैरे येते, तर ती निघून जायला हवी. आणि याचं पण थोडंसं असं जे टेक्स्चर आहे ते थोडं फ्लफी व्हायला हवं. ते अगदी 2 मिनिट याला आपण फेटून घेऊया. चला, तर इथे हे तयार आहे. आता थोडी थोडी करून आपण ही क्रीम यामध्ये घालून घेऊया. तर बघा, साधारणतः अर्धा किलोपेक्षा जास्त इथे हे आईस्क्रीम बनलेलं होतं. तर थोडी थोडी करून आपण हे क्रीम मिक्स करून घ्यायची आणि परत एकदा फेटून घ्यायचं. बटरस्कॉच आईस्क्रीम हे असं आईस्क्रीम आहे ना, की आपण कधी आईस्क्रीम पार्लरला जातो आणि आपल्याला कळत नाही की आपल्याला काय फ्लेवर खायचा आहे, तेव्हा सहजरित्या आपल्या तोंडावर येतो, चला आज बटरस्कॉच खाऊन घेऊ. आणि घरी इतकं इझी आहे हे बनवायला, खूप मस्त बनतं. आणि तुम्ही 1 महिना छान डीप फ्रीजमध्ये याला स्टोअर करू शकतो. आणि असे हे बघा, इथे आता हे आपण जे कॅरमलाइज शुगर विथ काजू करून ठेवलेलं ते पण छान थंड झालेलं आहे. आता आपण याला कुटून घ्यायचं. बघा, आता मिक्सरमध्ये जनरली करायचं नाही, कारण आपल्याला असे छान जाडसर असे चंक्स ठेवायचे आहे. मिक्सरमध्ये केलं तर ते अगदी बारीक पावडर होऊन जाईल. त्यापेक्षा एखादी असा बत्ता असतो त्याने छान असं कुटून घ्यायचं. ते इथे आपले हे बटरस्कॉच चंक्स तयार आहेत. साधेही खायला खूप छान वाटतात. खूप इझी वेनी आपण घरी बनवू शकतो. चला, आता इथे हे रेडी आहे. आता आपण हे जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे आईस्क्रीमचं, ते एका डब्यामध्ये छान पोर करून घेऊया. आता थोडेसे बटरस्कॉच आपण यामध्ये पण ॲड करून घेऊया, कारण बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये असे पूर्ण आईस्क्रीममध्ये ते बटरस्कॉच भरलेले असतात, ते खूप छान वाटतात खायला. आता मी एका डब्यामध्ये याला छान पोर करून घेणार आहे. आता बघा, आपण इथे कस्टर्ड वापरून आईस्क्रीम बनवता आहे, तर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती फक्त थोडीशी पातळ होऊ शकते, पण जेव्हा हे सेट होतं आईस्क्रीम तेव्हा अगदी प्रॉपर सेट होतं. याआधी पण मी खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम रेसिपीज शेअर केलेल्या आहे. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. म्हणजे तुमच्याकडे एखादी इन्ग्रेडियंट नसेल तर आपण त्यामध्ये काय घालून आईस्क्रीम बनवू शकतो, असे वेगवेगळे व्हिडिओज मी माझ्या चॅनलला अपलोड केलेले आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता किंवा चॅनल पेजला पण तुम्ही विजिट करू शकता. इथे मी पॅक करून घेतलेलं आहे. आता आपण याला 8 तास सेट करून घेऊया. चला, तर आता 8 तास झालेले आहे. आणि माझ्याकडे ना खूप प्रमाणात मी वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम बनवून ठेवते. तर अशी एक छोटीशी स्टिक तिथे मी चिकटवून ठेवते, म्हणजे त्याने काय होतं ना, थोडासा फील येतो की आपल्याकडे भरपूर प्रकारचे वेगवेगळे आईस्क्रीम आहेत. छान सेट झालेला आहे आईस्क्रीम. आणि आता आपण हे काढून घेऊया. तर आज माझ्याकडे खायला जास्त कोणी नव्हते, त्यामुळे मी अगदी थोडंसं आईस्क्रीम तुम्हाला काढून दाखवणार आहे. हे बघा, खूप छान असं झालं आहे, खूप टेस्टी झालं आहे. तर रेसिपी नक्की घरी ट्राय करा. आणि मी तुम्हाला वारंवार एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तडका विथ स्नेहा